पिंटू 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 रे बोला का रे बाबू पिंटू 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 झोप लागली वाटते बाई आले. हा उठ रे बाबू पिंटू. झोप लागली का रे बाबू? काय झालं उठ बरं. हा आता रातभर तर झोपला, आता काय दिवसाही झोपतो बापा. उठ, मला जरासं काही कामात यायचे, मला काही सांगणार तुला गोष्टी. हा तर बायकोबद्दल उठ लवकर. उठ ना रे पिंटू बापा, तुला किती आवाज देऊन राहिली. उठ ना आता. मग काय तर त्या कैदाशीचं सांगणार मला तुले. मग उठ लवकर. हा काय म्हणतो सांग आता. उसं अंग टाकलं की बस तुम्हाला सुद्धा दिसतच नाही. आता बस 10 मिनिटं झाली मला आता नुसतं अंग टाकून. मस्त आता मी जरा स्वप्नात पडलं होतं जरासा. तुम्ही काही जाय रविवार असला की तुम्हाला सुचत देत नाही. रविवार असले की आम्हाला सुट्टी असते, एखाद्या दिवशी जरा माणसाला आराम करा वाटते, काय करा वाटते. तुमचं नुसतं आता हे काय म्हणते आणि ते काय म्हणते ते लायाचं नाही. पहिले सांगून राहिलो मी, तुम्ही दोघी जणी सारख्याच आहेत. मला काय म्हणणार बाबा, पण बायको समजून सांग. हा ते तू गेला की मला काय म्हणताय. ते माझी सासू आहे की मी तिची सासू, मला हे समजत नाही. तुम्ही मागे सांगाल तुम्ही ना, तुम्ही समजून सांग. झालं तुमचं चालू. गेले समजून सांग, तिले समजून सांग. तुम्हाला रविवार असला की सुचते. आता काय झालं सांगून टाक पटापट काय तर. हा मग ते येते अजून, ते मला सांगते, तुम्ही मला सांगतं का आणला मला दोघीनं बी. काय करू मी आता. तिचे ऐका लागते, तुझ्या ऐका लागते. आता तुम्ही असं करत जा, मी रविवार असला सुट्टी असली की एक एक जण मला आणत जा, म्हणजे कसं बरं राहते ते. हा तिला मी काहीच नाही म्हटलं बाबू पिंटू. तिला मी फक्त एवढं म्हटलं की बाई आपण इन 3-4 जण आहे, एवढी मोठी भाजी करू नये. टोपले टोपले हा अडगे राखेचं नाही खायले. तर ते मला म्हणते की माझ्या नवऱ्याची कमाई आहे. मग आता तिच्या नवऱ्याची कमी आहे तर कमाई आहे तर कर बाबा दान. दान म्हणतो हे दावळ वाया आहे, मला काय करायला लागते. हा आपण तर काय असं पाहिलं नाही बाबा. हे एवढी भाजी आहे की 2 टाइम जेवून बी उरली, अजून 3रा टाइम निघते एवढी भाजी केली. बस ते चालल्या तुम्ही, एवढी भाजी केली आणि तेवढी केली आणि अशी झालं आणि तसं झालं, कशाला तू टेन्शन घेतं. ते काय आता ते तुलाच माहिती आहे कशी उकेल केस आहे तर. मग तरी तू तिच्या नांदी लागतं. दोघी तीन एखाद्या जणानं जरासं नमतं घेतलं की बरं राहते ते. म्हणून तर बाबा घरी थांबत नाहीत. तर बाबा सांगला तर बाबा म्हणते ते पाय तू पाय मला सांगू नको. काय घरी थांबतील ते. काय थांबतील बाबा घरी. हे असं तुम्ही का आणता दिवसभर. मग काय तर माणूस बोर होते त्याले. सोपी काम आहे का ते. दिमागाला ताण देणं. हो ते आता बंद करा तुम्ही. अजून ते आले तर अजून पेटीन. पहिले रविवार आहात. मग काय तर मस्त आराम करायचा, हे करायचं, जेव्हा खायचं चांगलं चांगलं. आणि तुमचं ते तुमचं भांडणं तर राहतात बाबा. हो तिला आता राहू दे, आता जाऊ दे, ते अजून आली तर अजून तपीन ते. हो पहिले तिला रागायला मारायचा. हो ते म्हणे आपण जाऊ म्हणे शेगावले, इकडे जाऊ तिकडे जाऊ. मी म्हटलं नाही, मला आज आराम करणं आहे. मी काही येत नाही शेगावले. पहिले तिला तणका यायलाय. तिथले आवाज गिवाज देऊ नको. तू काय दिले तिने भेट, ती काय तिची कमाई नाही खाते. हा मी काय भेटू का दिले. हा पहिले सांगून राहिलो तू काय दिले मला मी नाही भेट. ते काय ते तिला तिच्या मनाला पडीन तसं वागीन काय. ते आहे की नाही किंमत सासू सासऱ्याची काही नवऱ्याची. टोले काय लागतात. सोपी आहे का ते. हे काय भेटू का दिले. येऊ दे दिले. हो बस कर व माय ते ऐकीन तर अजून तमाशा करीन. हो जी नांदी लागून लागू तू. नाही तुम्ही मला जा लागेल घराबाहेर. हो बस तिला आवाज गेला ना त्या येतेच ते कैदाची. तू देत आहे ते देत आहे बाबा. हो आता येतेच ते. मग आता तुमचं कसं आहे तर तांडव बेकार आहे ते. आपण चाललो बा बाहेर. हा भरा तुम्ही मनोऱ्याचे कान, तुम्हाला तो धंदा आहे. रविवार असले की तुम्हाला ते सुस्ती नुसतं. मी काय भेटते पण तुम्हाला. हा पहिले सांगून राहिले तुम्ही काय म्हणा मला. हा तुम्ही फक्त एखादी दोन करणं सांगा तुम्हाला. रविवार असला की तुम्ही बस त्या पिंट्याले. पिंट्याले बापा रे पिंट्या म्हणणं त्याला नाही तर. जास्त जाता ती झाली तर. तुला सांगून राहिली पद्धतशीर बोलत आहे जरा. पद्धतशीर राहायचं आहे. तुला माहित नाही अजून शांताबाईचा दणका. तुला वाटत असेल. हा सोपी काम नाही बरं हे. पहिले सांगून राहील तुला. नाही आपल्याला कमी नाही समजायचं. पहिले सांगून राहील तुम्हाला. मान दुर्गा आहे म्हटलं. हा टेन्शन नाही द्यायचं आपल्याला असतं. अहो का तर टेन्शन आहे तुला. 4 टाइम खातं बस. 8 टाइम झोपा काढतं. काय करतो तू. ते तुरी तयार करायला लागत होती, ते मुगाय तयार करायला लागत होती. काहीच नाही नुसतं खातं पसरतं. हा तुला काही अक्कल आहे की नाही काही. सासूबाई जास्त होते आता तुमचं. आपलं खाणं काढायचं नाही, आपलं झोपीचं काढायचं नाही. हा पहिले सांगून राहील तुम्हाला. मग काय 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 करशील तू. हा काय करशील म्हटलं. नाही म्हटलं काय करशील ते तर सांग. हे काढायचं नाही, ते काढायचं नाही. तू माझी सासू आहे की मी तुझी सासू आहे. हा जास्त झाली तुझी आता. तुम्ही माहिती लय सासू सांग, पण आपण काही दबत नाही रे बाबा. आपल्या प्रेमान सांगायचं, धमकी नाही द्यायची. पहिले सांगून राहील तुम्हाला. हा काय झालं तोंडाला असं. हा अजून करतो तू ढेकोळा. तुला ठेसतो चांगली. तुम्ही अजून शांतपैसा तांडव पाहिलाच नाही. हा पहिले सांगून राहील तुले सरकी राय. उरं मेलाले का. वैयक्त वाटते रे होत आहे काम. हा हे काय मारामाऱ्यावर येतात का काय माहित बाबा आता. काही रविवारी सुट्टी घ्यायला पुरत नाही भाऊ. तिकडे जायला पुरते. हे आता मी आहे म्हणून जास्त तपणार आहे. हा नाही तर मग चांगल्या राहतात. काही खरं नाही भाऊ. आवरा लागेल आता, नाही तर हे काय बेकार आहे. ऐ चुप बसतो बघ जराशी. हा तुला काय निवड नुसतं धंगा मस्तीच पाहिजे काय. हा सुट्टी आहे ना मला आज. मला काय काही घरी राहू देता की चालू जाऊ मी बाहेर. हा तुम्हाला तेच पाहिजे ना. तुम्हाला म्हटलं होतं मी मस्त रात्री की आपण जाऊ. आज तुम्हाला सुट्टी रविवार आहे तर शेगाव जाऊ मस्त. तुम्ही तर बाबा नाही म्हणत. मला आराम करणार घ्या ना आराम. आता सांगा तुमच्या मायला समजून. हा पहिले सांगते मी तुम्हाला. हा तुमच्या मायलाही सांगते तुम्हालाही सांगते. आपल्या जास्त नांदी लागायचं नाही. हा मला माहित नाही मग बाप किती खतरनाक आहे तर. पहिले सांगून राहील तुम्हाला. ऐ दुर्गाबाई
तो बापाच्या धमक्या तिकडे द्यायच्या, इकडे शांताबाई पुढे दाखवायच्या नाहीत त्या. पहिले सांगून राहील तुले. हा, तर तुझ्या नवरा ऐकीन तुझ्या गप्पा, आणि तुझ्या बाप ऐकीन, तुझ्या सासरा ऐकीन, पण शांताबाई अजिबात ऐकणार नाही. तुला माहित नाही, तुला पहिले सांगून राहिले मी. आता बी चुप बस. मग म्हणशील चांगलं नाही. माय माय व, आता बस कर ना बापा. काय दिवस कोण मास कोण. हा बस, तुम्हाला रविवार असला आणि मी घरी असलो, तुम्हाला माहिती आहे, आज पिंट्या घरी आहे. बस आज याचाच पिशार काढायचा. अरे बाबा, काही दिवस कोण मास कोण पाहत जा. उन्हात आणायचे दिवस आहेत. तपा करत ना जो. मग काय तर त्या लईन जाते 17 घे. या तशा गोष्टी मला चांगल्या विषय बायकोला नाही सांगतात. नाही, बायकोचा बैलाच ना तू. तुम्ही दोघी रंडाकार करणार लावला पण मला. हा, बेकार आहे ते. त्या गंमत ताण हा. बस घरी आले की नसतं तुमचे तुताऱ्या चालू होऊन ना, टुरुरुरु टुरुरुरु. हे अशी म्हणते ते तशी म्हणते. हा, काय करा माणसानं आता, काही समजायला मार्ग नाही बाबा. मला तुम्ही कावला आता. पिंट्या, बिनकामात बोलत नाही रे बा मी. मला सांगणं कामाचा बायकोला समजून. ती बायको ऐकत नाही तर मी काय करू. ते माहिती आहे की मी ती सजू आहे हे सांग पहिले तू. जातो नकर नको करू. पहिले तुला सांगून राहिले मी. त्या बायकोला समजून सांग. पद्धतशीर आहे म्हणा, नाही तर चांगले खलबत्त्यात ठेसून गाडीत. तिला माहितच नाही तू शांताबाई काय आहे तर. तुम्हाला मी पहिलेच सांगलं. तुम्ही लय शांताबाई असता, पण मी कोणा माहित नाही तुम्हाला. नाही ना दुर्गा, मला आधा काय सांगून राहिली. सांगता का तुमच्या मायले. हा, पहिले उन्हाळ्याचे दिवस आले. हो, सांगा तुमच्या मला समजून पद्धतशीर. ऐ दुर्गे, बस ना चुप आता. किती काय समजून सांगू तुम्हाला. हा, तुला पहिले सांगून चुप बस. दोघे एक जण चुप राहिलं की ते बरं राहते. तुम्ही दोघी तुतारे आहेत बाबा. टुरुरुरु टुरुरुरु. हजार काय झालं सांगणं तुम्हाला. कावलं मी तुम्हाला आता. टाकतो बाबा मी अंगात. तुमचं चाललंय तुम्ही आता. फक्त मारामाऱ्या नाही करता की झालं. कावलं तुम्हाला आता. करा चाल द्या तुमचं आता. तुम्हाला समजत बसायला पुरत नाही. चाललो मी आता. टाकतो अंग जरा ठोक्यावर आता. लोकांच्या वायऱ्या पाहिल्या की नवं येते आपल्याला. मला वाटलं बाबा आपल्याला अशीच वायरे भेटेल, पण काची काय हे अशी मुगस तोंडी भेटेल मला वाटलं नव्हतं. म्हटलं आपला पोरगा नोकरीवर आहे बाबा, चांगली वायरे भेटेल आपल्याला. हे आणले करून मुगस तोंडी. ना धड भाजी आहेत ना स्वयंपाक आहेत ना घरचा काम धंदा आहे. नुसतं ते दिवस निघला की ते इंस्टाग्राम, ते फेसबुक आणि ते युट्यूब. बस ते इंस्टाग्राम. बाबा मी अशी मी तशी पाहिलं तिकडे काहीच नाही मुगस तोंडीले. मला लय वाटलं होतं मला चांगली सासू भेटेन बाबा. मी शिकलो होती. एम ए, पण मला काय माहिती अशी सगळे सासू भेटेन मला. निवड किरकिर किरकिर किरकिर. सांगतो जरा, सांगतो कसं आहे आता. चालले आता हे ना करू. दोघी जणी. कसं आहे, तुम्हाला आवरात तुम्ही माणसाचं हे करून ठेवलं, मात्र केलं तुम्ही ना. आता कोण किती सांगेन बाबा तुम्हाला. चालले आता मी पाहतो तुमची हवा आता की काय करता तुम्ही ना. आजचा बंदा दिवस त्याचा दौड, आपण सुट्टी बंदी त्याच्यात दौड भांडणात. अरे तुमच्या अशा तर जनावर वागायला पडतात भाव. थंडागार दिला माणूस, एवढा मोठा माणूस करून तुम्ही. मग काय आहे तर तुम्हाला तर तुमच्या नांदी लागणं कठीण व्हायला आता. तुम्ही चुप बसा. तुम्हाला म्हटलं होतं का रात्री, बंदा तुम्ही बहुत बोर दिवस दवाडा. तुम्हाला म्हटलं जाऊ आपण मस्त शेगावला जाऊ, काय कुठे जाऊ, इंडियाला जाऊ. तुम्ही बसवला घरी आणि दोन नेण्याला तर चालू केलं माझ्या भोवती किरकिर किरकिर. तिथे दिवस निघला की किरकिर असते, कामधंदा नाही सुचत. बाहेरच्या घरी झाले, शेवया झाल्या, पापड झाल्या, सगळंच झालं. आपल्यासाठी अजून दाय नाही धुतली कशाची. मग सांगता येत तुम्हाला. आता मी नवीन आहे घरात, मला मी पोलीस होती, मला समजत नाही काही नाही. मला सांगता नाही. खायचं नाही सांगा लागत तुले. बरोबर टाइमशीर खातो. दिवस निघला की नाश्ता चहा पाणी सगळं बरोबर. सासूबाई, आता तुम्ही जास्त होऊन राहिलं बरं. डोक्यावरून पाणी जाऊन राहिलं आता. पहिले सांगून राहिलं तुम्हाला. मग म्हणजे सांगलं नाही तुला मध्ये. मग जरा तुम्हाला आता खायावर नाही यायचं आपल्या. काय करशील तू. तू काय धगधा राहिली मला. दे नाही होणकट ठेवून. हे काही कडे आज काही आराम करू देत नाहीत भाऊ. याच्या भांडणावर लागते, नाही तर हे काही आज घरात शांतता ठेवत नाहीत. मलाच काहीतरी करावं लागेल भाऊ, नाही तर हे काही खरं नाही आज. याच्या भांडणावर लागते. आता हे जे काय याच्याशिवाय पर्याय नाही. यायला आता असं करावं लागेल. ताजे मिंदे दुर्गा, दुर्गा इकडे ये. आई आई ये बरं, ये इकडे ये तू बी, ये इकडे. काय म्हणतात भाऊ, सांग पटकनी. आज माझी मागं व्हायला पहिलेच. पटकन काय म्हणतात. पहिले ते तुमची माय बी माडो खाऊन राहिल्या दिवस मला पासून. तुमच्या दोघीनं जर भांडण बंद केलं तर तुम्हाला खुशखबरी देतो. भांडू नका आता. काय खुशखबरी आहे सांगा पटकन. तुम्हाला तुम्ही पहिलेच म्हटलं होतं काल की चला आपण जाऊ मस्त शेगाव जाऊ, हे करू ते करू. तुम्ही काही नेले. सांग बा काय पटकन. तर पटकन तुझ्या सरकारी कामं नाही की आम्ही. तर मा म्हणणं आहे आपण असं करू, आता लय टाईम झाला, आता काही घरी स्वयंपाक पाणी करू नका. आता आपण हॉटेलवर जाऊ आले. आणि तुम्हाला काही घेणं असेल तर ते झाला. मग पगार झाला कालच, पण मी सांगलं नाही तुमच्या भांडणाच्या नांदात. चला तुम्हाला शॉपिंग बी करून देतो. पगार झाला बाबा, चांगलं नाही तुम्ही आता. मी तुम्हाला काल परवा दिवशी म्हटलं पगार कधी होते. मला कर बाबू पिंट्या पगार कधी सांगतो बापा. चाल मग लय होतं आपण हॉटेलमध्ये गेले जाले, आणि लगे शॉपिंग बी गेले. चाल बाबू चाल. पाहिलं मित्रांनो, हे अशा असतात त्या बाया. म्हणून तुम्ही डोक्याला त्यांना येत जाऊ. हे असं पाहत तुम्ही घरी बी. नाही तर तुम्ही काय करसान भाव, या दोन बायाच्या मनामध्ये करसान तुमच्या जीवाचं बरं वाईट. हे असंच हँडल करावं लागते. मला सांगतो. हे पाहून घे असा बजेट.
पाहिलं नुसतं पगाराचं नाव काढलं लागे हॉटेलमध्ये जायला जायचं आणि शॉपिंगचं नाव काढलं तर झालं हे भांडणं पण हे असं करत जा आयडी शेअर घेत जा आता मला समजलं येईल कसं काय करायला लागते इथं. सासूबाई तुम्हाला एखादी चांगली पैठणी घ्या ना. पैठणीच नाही तुम्हाला एखादी. हा मस्त मस्त पैठणी यायला आता नांदुऱ्याले. हो जाऊ आपण नांदुऱ्याले आणि मस्त हॉटेलमध्ये जाऊ पहिले आणि मग तुम्हाला साडी घेऊ एखादी पैठणी. हा मला घेणे एखादी सस्ती मस्ती. हो का तुम्ही पाहिलं काय चांगला येईल काय हो संजय फॅशनवर एक नंबर आहे. हो पैठणी गिठण्या सगळं एक नंबर काम आहे. हो मी पाहिलं हलक्या भारी सगळ्या आहेत. तुम्हाला एखादी भारी घेऊन घ्या 3-4 हजाराची. पैठणी घ्या एखादी चांगली. पैठणीच नाही तुम्हाला. हो चला मग जाऊ मला देतो तू तुझ्या पसंती घेऊन हां. अरे भाऊ हे भांडणाचे मोळा लागतात पहिले तुम्हाला सांगतो पण घे विषय काय आहे तर नुसतं पगार झाला चांगलं येईल आणि लागे चला म्हणलं आपण आंध्राला जाऊ तुम्हाला शॉपिंग करू तर झालं मुळे याचे भांडणं. हो म्हणून दिमागाला ताण घेत ना तू मित्र हो जास्त तुमच्या घरी याचे भांडणं असतील तर असे मुळत जा. हो चला बा मग आम्ही जातो आता नांदुरा यायले जराशी शॉपिंग शॉपिंग करून देतो. हो आणि लागे हॉटेलमध्ये जाल नाही तू यायले म्हणजे जरा चांगलं होईल नाही तर मग हे बसतील भांडत अजून. आई आई कर ना मग तयारी. हां कर बरं लवकर आटप बरं दुर्गा आटप तू पटकन चालला तू. हां मग अजून ऊन होते बापा काय गमत ऊन तपून राहिलं आहे. हो चला बरं जा पटकन ये दुर्गा लवकर आटप होते बी मग म्हणजे अटी नेत नाही तटी नेत नाही जाय बरं पटकन ये बरं. आले रे बाबू पिंटू हां नको टेन्शन घेतो आले 5 मिनिटात मला काय टाईम लागते. ऐ तुम्ही करा ना लवकर हातपाय धुवा ना आणि चला. मी बी येतो मग त्यात लोक. हा वाट पहा तुमचं बी. हा ये मग पटकन मला काय व्हायलाच आहे आम्हाला काही टाईम नाही लागत. तुमच्या घरी जर असे भांडणं असतील तर असे मिटवायचे ते. हो हे आपली आयडिया आहे भाऊ तुम्हाला आयडिया कशी वाटली ते सांगा आपल्याला. हो म्हणजे कसं हे इले म्हटलं की तिले राग तिले म्हटलं तर इले राग त्याच्या कोणालाच काही म्हणणार नाही असं करायला लागते. तुम्हाला कसं काय वाटलं आपलं हे ते सांगा आपल्याला कमेंटमध्ये. चला मग आम्ही चाललो आता नांदुरा. मग भांडणं मिटवायची आयडिया तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा. चला मग चाललो आम्ही भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.